6 उडे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे फक्त एक शिवा मराठा साम्राज्याचा वन मॅच शो श्री छत्रपती शिवाजी महाराज। मित्र हो, श्री छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? छ छत्तीसत्तीचे बोळ असणारे, त्र कृष्ण मुलांना करणारे, प परत न फिरणारे, तिन्ही जगास जाणणारे, शिस्त प्रिय व वागणीतेस जिथे जाऊनचे पुत्र मग महाराष्ट्राची शान हो हार न मानणारे, रो राज्याचे हिंदचित्त जय जनतेचा राजा म्हणजे कोण? श्री छत्रपती शिवाजी महाराज। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग, इथे उपस्थित माझ्या मावळ्यांनो, मी भारती कुमार इयत्ता 7वी ब ची विद्यार्थिनी। मी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतचित्तीने ऐकावं अशी माझी नम्र विनंती। रयतेच्या राजाला, आदर्श राज्यकर्त्याला आणि मराठी साम्राज्याच्या संस्थापकाला माझा मानाचा मुद्रा आणि मी आजच्या वक्तव्याला सुरुवात करते। सह्याद्रीच्या छाताड्यावर नादभुवानी गाते, सह्याद्रीच्या छाताड्यावर नादभुवानी गाते, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राहते, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राहते। तुफान गरजतो आग उपटो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग उपटो वाघ मराठी माझा, सन्मान रोखुनी जान रोखुनी तुफान मातीचा राजा, सन्मान रोखुनी जान रोखुनी तुफान मातीचा राजा। वाघाची चाल गरुडाची गर्द, स्त्रियांचे आदर शत्रूंचे वंदन, हेच असावे मावळ्यांचे वंदन, ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। ताजमाश प्रेमाची निशाणी आहे का शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे। मित्रांनो, 300 किलोमीटर भिंती बांधायला 150 वर्ष लागली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे किल्ले बांधले ना, त्यांची जर एकंदरीत मोजली गेली ना तर 4000 किलोमीटर इतकी भरेल। मी चीनच्या भिंतीला एक आश्चर्य मानते, तर म्हणे हे काय, अरे नुसता अभिमानच नाही तर मला गर्व आहे, मी मराठी आहे। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात, त्यांना असे वाटले की ओम म्हटलं की शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते, पण मला असे वाटते श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावावर संशोधन करावे, कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच अंगावर शहारे येतात, हृदयाचे ठोके वाटतात, शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। मित्रांनो, जर की कोणी विचारले ना तर कॉलर टाट करून सांगायचं मराठी या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? मरेपर्यंत सर्वांसाठी ठेवलेला जगदंबा जगदंबा जगदंबा। जर की मित्रांनो सूर्यनारायणच उगवला नसता तर आपल्या नकाशाचे रंगच काळे नसते, सूर्यनारायणच उगवला नसता तर आपल्या नकाशाचे रंगच काळे नसते, जर श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचे अर्थ कळले नसते, आपल्याला हिंदू धर्माचे अर्थ कळले नसते। गावातील माझ्या बांधवांनो, ते दिवस फार धामधुळीचे होते, शहाजी उद्धत गुंतलेले होते, त्यांची पत्नी जिजाबाईंनी फाल्गुन तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 एका सुंदर बाळाचा जन्म दिला। त्या बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुंतर या गावी आहे, छत्रपती शिवाजींची 6 वर्ष धावपळीमध्येच गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजाबाईंनी त्यांना भीमाची व कृष्णाची गोष्ट सांगत असे व अनेक महान पुरुषांची देखील गोष्ट सांगत असे। छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिमान व चलाक होते। छत्रपती शिवाजी महाराजांची आई छत्रपती शिवाजी महाराजांना घोड्यावरती बसून स्वार कसे व्हायचे, तलवार कशी चालवायची, शत्रूंशी युद्ध कसे करायचे, अशा अनेक प्रसंगाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी शिकवले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले, त्याच प्रसंगामध्ये मी एक प्रसंग तुम्हाला सांगते। एकदा छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ गादीवर बसून काहीतरी बोलत होते, तेवढा तानाजी मालुसरे आले व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रण दिले। माझ्या रायबाचे लग्न आहे, आम्ही पत्रिका दिली। तेवढा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले मी लग्नाला येऊ शकत नाही। तानाजी मालुसरे म्हटले का, तुम्ही लग्नाला का येऊ शकत नाही? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले मला कोंढाणा किल्ला जिंकायला जायचे, तुम्ही लग्न करून। तेव्हा तानाजी मालुसरे म्हटले मी अजून जिवंत आहे, कोंढाणा किल्ला मी जिंकायला जाणार। तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा आशीर्वाद घेतला व सोबत 500 सैनिक घेऊन कोंढाणा किल्ला जिंकायला गेले। कोंढाणा किल्ला जिंकताना अनेक महान पुरुषांच्या अंगावर घाव झाले, अनेक माणसं मृत्युमुखी पावले, अनेक रक्ताच्या नद्या वाहू लागल्या। त्याच युद्धामध्ये तानाजी मालुसरे मृत्युमुखी पावले। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना ही बातमी कळाली ना, तेव्हा ते खूप दुःखी झाले। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले कोंढाणा आला गड आला पण सिंह गेला। काय गड आला पण सिंह? अहो ज्या माती जन्मलो ना त्या मातीचा रंग सावळा आहे। काय ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा रंग सावळा आहे। छाती ठोकून सांगते मी एक शुभाचा मावळा आहे, एक शुभाचा मावळा आहे। जाता जाता एवढे सांगावसे वाटते, अहो जाता जाता एवढे सांगावसे वाटते, देवाकडून एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बगीचा दिला, देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बगीचा दिला, देवाकडे राहण्यासाठी घर मागितले तर देवाने
अख्खा राजवाडा दिला. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडा दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाने अख्खा समुद्र दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाने अख्खा समुद्र दिला. परंतु जेव्हा देवाकडूनच देव मागितला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना देव माणूस म्हणून पाठवला. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला मंचावर बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे आभारी. धन्यवाद.